सविस्तर पाहणार आहोत। दिल्ली स्फोटाप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। संरक्षण समितीसह कॅबिनेट समितीची ही बैठक होणार आहे। तर हल्लेखोरांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधूनच दिलेला होता आणि आता पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। संरक्षण समितीसह कॅबिनेट समितीची ही महत्त्वाची बैठक होणार आहे आणि आता या संदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दिल्ली स्फोटामध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। या षड्यंत्रामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, त्यांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। रामराजे, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे। जेव्हा जेव्हा देशामध्ये कोणता घातपात होतो किंवा सुरक्षेचा मुद्दा असतो तेव्हा तेव्हा सुरक्षा संदर्भाची जी समिती आहे तर त्याची बैठक होते। यामध्ये महत्त्वाचे मंत्री असतात, गृहमंत्री पण असतात, संरक्षण मंत्री असतात आणि इतर महत्त्वाचे मंत्री असतात की ज्याच्यामुळे जर कोणता निर्णय घ्यायचा असेल तर अगोदर या समितीची परवानगी घेणं गरजेचं असतं। आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस सुद्धा अशाच प्रकारची एक बैठक झाली होती आणि त्यामध्ये मग नंतर ऑपरेशन सिंदूरचं ठरलं होतं आणि त्यानंतर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू केलं गेलं होतं। त्यामुळे अगोदर या बैठकीमध्ये महत्त्वाचे कोणते आता निर्णय घेतले जातात ते बघावं लागणार आहे। नक्कीच रामराजे, त्यामुळे या बैठकीकडे आपलं देखील लक्ष असणारच आहे। या बैठकीमध्ये काय मोठा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।